सर जय भीम सर, अविनाश बोलतो सर. हा आला निवडून सर आपला आकाश जोंधळे जिल्हाध्यक्ष आला सर. हो डिक्लेअर केलं सर. बोलतोय साहेब निवडून आलो साहेब तुमच्या आशीर्वादानं मी. पप्पा असले असते तर लय खुश झाले असते साहेब. वंचितांचा स्वाभिमान बाबासाहेबांपासून प्रकाश आंबेडकरांपर्यंत. जय भीम. अखेर वंचितांनी आपलं खातं उघडलंच. ज्यावेळी बाबासाहेब सत्तेत नव्हते तरीही त्यांच्या आंबेडकर नावाचा धाक होता. कारण हे नाव कमजोर आणि दाबल्या गेलेल्या समाजाचं रक्षण करण्यासाठी एका अभेद्य ढाल बनून उभं होतं. प्रकाश आंबेडकर आणि VBA यांचा संदर्भ. आज तीच जिद्द, तोच वारसा घेऊन प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे. वंचितांना सत्तेच्या दारात नेऊन उभं करण्याची ही नवी लढाई बाबासाहेबांच्या राजसत्ता मिळवण्याच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने ताकद देत आहे. आजच्या राजकारणात जेव्हा वंचितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हाच आंबेडकर विचारांचा वारसा पुन्हा एकदा हुंकार भरतो. हा वारसा समजून घेणं सोपं नाही. ज्या महामानवाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला गेला, शाळेत बाहेर बसवलं गेलं, त्याच विश्वरत्नानं जगातील सर्वात सुंदर असं संविधान या देशाला दिलं, ज्याच्याशिवाय आज या देशाचं पानही हलत नाही. ज्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्यांनी चवदार तळ्याचा इतिहास घडवला. ज्या महिलांना तुच्छ लेखलं गेलं त्यांना हिंदू कोड बिल देऊन सन्मान दिला. ज्यांना मंदिरात प्रवेश नव्हता त्यांच्यासाठी त्यांनी मंदिरांची दारं उघडली. हा पाढा खूप मोठा आहे आणि सूर्याप्रमाणे सत्य आहे. बाबासाहेबांनी पेरलेल्या या विचारांच्या जोरावरच आज वंचित समाज आपला हक्क मागायला शिकला आहे. तुम्हाला या नव्या राजकीय पर्वाबद्दल आणि बाबासाहेबांच्या कार्याबद्दल काय वाटतं? नक्की कमेंट करा. आपण त्याचाही उल्लेख पुढच्या भागात करू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय भीम. जय संविधान.